मी काल सोलापूर मार्केटला गेला असता मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक 24 गोण्या होत्या। माझ्या कांद्याचं वजन होतं 1 टन 287 किलो। त्या 1 टन 287 किलोची पट्टी झाली माझी 1468 रुपये आणि मला खर्च एकूण त्यांचा खर्च आडतीचा खर्च आला हमाली भाडं येणं जाणं 1768 रुपये 69 रुपये। तर मला स्वतः त्या मार्केटमध्ये 301 रुपये देण्याची वेळ आली। 301 रुपये वेळ देऊन बी मला म्हणजे कांदा एक तर सुरुवातीला मशागत वावराची मशागत करायची, दुसरी गोष्ट मला ते लहानाचं मोठं रोप विकत घेऊन ते कांदा लागवड करायची। कांदा लागवड करून पुन्हा नंतर त्याला खुरपणी त्याला खत आहे पुन्हा औषध आहे, एवढा मशागत करून पुन्हा प्लस त्याच्यात पाणी देणं आहे, 4 महिने त्याची मशागत करणं आहे। 4 महिने मशागत करून बी जर हे शेतकरी वेळ येत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय? सरकार म्हणतं एवढ्या मोठ्या गोष्टी असं करू तसं करू, भाव वाढवून देऊ, शेतकरी डबल वेळ येणार नाही, शेतकरी डबल उत्पन्न करू आणि आज शेतकरी आत्महत्या करायची वेळ येत असेल तर ह्या दुर्दैवी काय ह्याच्या पलीकडे आज। आणि स्वतः एक गोणी घ्यायची म्हणली कांद्याची 50 किलोची गोणी तर 50 रुपयाला गोणी घ्यावी लागते आणि स्वतः तिथून येत्या वेळेस ज्यावेळेस मार्केटमधून यायचं आपल्याला 301 रुपये वापस देण्याची वेळ येते तर 300 किलोमीटर वापस सोलापूर यार्डा मार्केटपासून बीड जिल्ह्यातून देवळा गावापर्यंत यायला जवळपास ते 1000 ते 500 रुपये खर्च येतोय। स्वतः अक्षरशः जेवायला पोटाला जेवायला सुद्धा एक जेवायला थोडंसं जेवायचं म्हणलं तरी 1 रुपया शिल्लक नाही। शेतकरी कसा जगू शकतो? तुम्हीच हे शेतकऱ्याला आणि शेतकरी म्हणू शकतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।